हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज आपण बघणार आहोत नारळ वडी किंवा कोकोनट बर्फी। तर यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण प्रथम बघून घेऊया। नारळ जो असतो मी त्याच्या वरचं साल हे काढून घेतलेले आहेत सगळे शेंड्या। त्याच्यानंतर मी हा फोडलाय आणि त्याच्यानंतर आता ह्यातनं आपल्याला कवटी जी आहे किंवा जे कडक जो भाग आहे नारळाचा तो वेगळा करण्यासाठी एक ट्रिक आहे माझ्याकडे। तर मी पाण्यामध्ये ह्याला एक 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक 10 मिनिटामध्ये त्याची जी आहे हे त्याचं जे आतलं खोबरं आहे ते वेगळं झालं आहे आणि व्यवस्थित होतात, काही वेळ लागत नाही। 10 मिनिटं फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे। बघू शकता असं वेगळं झालं आहे खोबरं आणि कवटी प्रॉपररित्या हे करून घेतलं मी। आणि त्याच्यानंतर मी आता हे जे खोबरं आहे ह्याचे स्लायसरनी बारीक स्लाइस करणार आहे आणि मग ते मिक्सर फिरवणार आहे। खवलेल्या खोबऱ्याच्या वड्या मी ऑलरेडी एकदा दाखवल्या होत्या, पण मी आता ह्या अशा पद्धतीच्या मिक्सरमधून करायच्या वाल्या वड्या दाखवणार आहे। हे मी आता खोबरं बघू शकता तुम्ही असे जे बारीक बारीक भाग छोटे छोटे तुकडे जे आहेत छोटे मोठे सगळेच त्याचे मी आता स्लायसरने एकसारखे स्लाइस करून घेणार आणि मग मी त्याला मिक्सर करणार। ते सोपं पडतं, मिक्सरमध्ये एकसारखे बारीक होतात। डायरेक्ट हे एवढे मोठे मोठे तुकडे मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत। तुम्ही चटणीला किंवा बाकी पण कशाला ही एक ट्रिक वापरू शकता की आपल्याकडे जो स्लायसर असतो त्याच्याने तुम्ही स्लाइस करून घेऊ शकता। त्याच्यामुळे मग स्लायसरनी केल्यामुळे मिक्सरमध्ये सगळ्या खोबरं एकसारखं बारीक व्हायला मदत होते। तुम्ही इतर वेळेही जेव्हा तुम्हाला खवलेलं खोबरं हवं असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता। बारीक होतं अतिशय व्यवस्थित खोबरं, तुकडे राहत नाहीत। चटणीमध्ये पण जनरली तुकडे वगैरे कधी कधी राहून जातात, मिक्सर कुठल्या ह्याचा असेल त्यानुसार। पण तुम्ही हे स्लायसर करून घेतलं ना की खूप सोपं जातं। हे आता मी खोबऱ्याचा जो स्लायसरनी मिक्सर करून घेतलं होतं स्लाइसेसचं ते मी आता कढईमध्ये घातले। तूप घातलं थोडंसं, अगदी किंचित तूप घातलं, कारण खोबऱ्याला ऑलरेडी थोडंसं तेल सुटतं। तेलकट होण्यापेक्षा किंवा अशा तुपकट होण्यापेक्षा वड्या थोडंसंच तूप घालायचं। त्याला चांगलं तुपावर परतून घेऊन त्याच्यात दूध आणि साखर इतकंच पदार्थ मी घातलेत, काही एक्स्ट्रा घातलेलं नाही आहे। काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आणि ह्याला चांगलं व्यवस्थित होऊ देणं, बेक होऊ देणं हे बेसिकली ह्याचं एक महत्त्वाचं गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्याला एक व्यवस्थित बेक होऊ द्यायचं चांगलं। जरा वेळ लागतो पण व्यवस्थित छान वड्या पडेस्तोपर्यंत जर गोळा होऊ दिला तर छान वड्या पडतात आणि खायला खूप चविष्ट लागतात। नारळामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात खोबऱ्यामध्ये, त्यामुळे खोबरं हे आहारात असणं गरजेचं आहे। खूप जास्ती प्रमाणात नाही, पण रोज थोड्या प्रमाणात खाल्लेल्या खोबऱ्याने काही अपाय होत नाही, तर आपल्याला त्याचे फायदेच भरपूर आहे। खोबरं हा स्निग्ध पदार्थ आहे। हे बघा तुम्ही असं बघू शकता, ह्या अशा प्रकारचं थोडंसं लालसर झालं आहे, कारण मी ह्याचं बाजूचं जे कवच आहे ते काढलं नव्हतं। त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रोटीन्स असतात। आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीच्या सालामध्ये काही ना काही असतं, तर तसंच आहे। बघू शकता तुम्ही मी ह्या वड्या पाडून घेतल्यात गोळा झाल्यानंतर, आणि तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि माझ्या माझं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री।